28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। दोधेश्वर येथील शासकीय आश्रमशाळेत विज्ञान फिरती प्रयोगशाळा उपक्रमाचे उत्साहात स्वागत। महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, नाशिक व यंग एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विज्ञान फिरती प्रयोगशाळा सायन्स ऑन व्हील्स या उपक्रमाचे सटाणा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता या फिरत्या प्रयोगशाळेचे शाळेत आगमन झाले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानातील विविध प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती मिळावी हा आहे। विद्यार्थ्यांनी अनुभवले विज्ञानाचे जादुई विश्व या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचे सादरीकरण करण्यात आले: ड्रोन टेक्नॉलॉजी, ड्रोनचे कार्य आणि त्याचे उपयोग, 3D प्रिंटर, आधुनिक 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाची ओळख, रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रमानव आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची माहिती, AR ऑगमेंटेड रियालिटी, आभासी जगाची सफर, रॉकेट ऍक्टिव्हिटी व लाकडी असेंब्ली, विज्ञानातील भौतिक नियम सोप्या पद्धतीने मांडण्यात आले। प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। विद्यार्थ्यांनी केवळ प्रयोग पाहिलेच नाहीत तर स्वतः हाताळूनही बघितले। शाळेचे मुख्याध्यापक श्री RR कापडणीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण होते आणि पुस्तकी ज्ञानासोबतच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष दर्शन घडते। हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत फायदेशीर आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग एज्युकेशन सोसायटीचे तज्ञ मार्गदर्शक श्री विवेक खैर, श्री चेतन धांडे, श्री मधुकर ढोकड़े, श्री प्रणव येवला आणि श्री फेन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शाळेतील शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांचेही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले। शाळेतील सुमारे 374 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते। विज्ञानाचे हे चालते फिरते दालन विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले। रिपोर्टर अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट। काय म्हणतात याला काय म्हणतात? प्लास्टिक पासून बनवलं जातं, याला म्हणता काय? याला म्हणतात फिलामेंट। काय म्हणतात याला? हे फिलामेंट। हे बघा, हे दिसतंय का? याच्यामध्ये टाकतो आपण, हा पेन लाईटने चालतो। हे बघा, इथं लाईटचं कनेक्शन देतो आपण याला आणि इथून याला फिलामेंट टाकतो आपण, फिलामेंट। हे मध्ये जाऊन गरम होतं आणि हे गरम होऊन आपण असे चित्र बनवतो। हे खोटून चित्र बनवतो आपण। एखादं चित्र काढलंय आपण, त्याच्यावरती ट्रान्सपरंट प्लास्टिकचा पेपर ठेवतो, मग त्याच्यावरती आपण या पेनाने घोटायचं काम करतो। मग घोटून झालं का ते कसं हे जे आहे हे टीप, इथून पगळलेलं फिलामेंट म्हणजे गरम झालेलं फिलामेंट बाहेर येतं, त्याच्यापासून आपण घोटवतो। घोटल्यानंतर वाळल्यानंतर आपल्याला असं पकडायला भेटतं। आता बरेच 1-2 चित्र आपण इथं बी ठेवले, ते जेव्हा तुम्ही बाहेर जाणार तेव्हा बघायचे। थोडक्यात आपण आता ग्लू गन बघितली काय होतं, आपण त्याच्या मागे रिफिल टाकल्यावर काय ते चांगलं गाणं कोणाला रेकॉर्ड करायचं?